नमस्कार मंडळी. बऱ्याचदा काय होतं, सकाळी नाश्त्याला काय करायचा हा सुद्धा एक प्रश्नच पडतो. आणि नाश्ता कसा असावा लागतो? अगदी हलका पण पोटभरीचा, कारण बऱ्याच जणांना पित्ताचा सुद्धा त्रास होतो. तर त्यासाठी आजचा जो आपण पदार्थ नाश्त्यासाठी तयार करणार आहोत, तो एकदम परफेक्ट असा आहे. पण आजचा जो आपण नाश्त्याचा प्रकार करणार आहोत, त्याची थोडी वेगळी पद्धत आहे, जी आजवर तुमच्यासोबत कोणीही शेअर केलेली नाही. चला मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण उपमा तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तो कांदा छान बारीक असा मी चिरून घेणार आहे. तर आजचा हा जो उपमा आपण तयार करणार आहोत, तर अगदी दिवसभरसुद्धा राहिला तर छान मऊसूद असाच हा राहणार आहे. आणि मुलांना डब्यासाठी तुम्ही देऊ शकता किंवा वेळेवर बघा, पाहुणे मंडळी आली तर झटपट असा हलकासा तयार होणारा नाश्तासुद्धा तुम्ही कमी वेळात तयार करू शकता. तर बघा, इथे आता कांदा तर बारीक असा चिरून घेतलेला आहे. इथे 2 हिरव्या मिरच्या त्यासुद्धा छान अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मिरची तिखट असल्यामुळे 2च वापरलेल्या आहेत. आता मिरची चिरून झाल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोसुद्धा वापरणार आहोत. तर यामध्ये टोमॅटोही बारीक असा मी चिरून घेते. इथे बघा, मध्यम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे, पण त्यातला मी अर्धाच वापरणार आहे. अर्ध्या टोमॅटोमध्येही आपले जो उपमा आहे त्याला छान चव येते. तर आता टोमॅटोसुद्धा मी छान बारीक असा चिरून घेत आहे. आता टोमॅटो चिरून झाल्यानंतर आपण रवा भाजायला घेणार आहोत. तर रवा भाजायची सुद्धा एक पद्धत तुम्हाला सांगणार आहे, की त्यामुळे छान तुमचा उपमा जो आहे तो चवीला अप्रतिम असा तयार होतो आणि छान मऊसूदसुद्धा राहतो दिवसभर. तर आता अशी बघा, जाड तळाची एक कढई घेतलेली आहे. यामध्ये 1 कप एवढा मी रवा टाकून घेत आहे. आता याच कपाने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. कपाऐवजी तुम्ही वाटीचा सुद्धा इथे वापर करू शकता. रवा बारीकच आहे, तर बारीक रव्याचा छान असा उपमा तयार होतो. जाड असला तरीही चालेल. तर आता बघा, रवा छान असा खमंग आपल्याला भाजायचा आहे. पण भाजताना मी अजिबात तेल किंवा तुपाचा वापर करणार नाही. तरीसुद्धा छान आपला हा रवा फुलला जातो. आणि रव्याचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही. बघा, अशा पद्धतीने हलकासा पांढरा रवा आपला व्हायला सुरुवात होते. आणि रंग आपण बदलू देणार नाही आहोत, कारण इथे गॅसची स्पीड आपण कमी ठेवलेली आहे. आपल्याला जवळपास 10 ते 12 मिनिटं आपल्याला हा रवा भाजायला लागतात. पण यामुळे रवा छान तुमचा भाजला जातो. तर आता रवा आपला भाजत आलेलाच आहे आणि याचा रंग पांढरा शुभ्र असाच आहे. पण एक भाजल्याचा सुगंधसुद्धा तुम्हाला येतो रवा जेव्हा भाजला जातो तेव्हा. आता हा भाजलेला रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि पुढची तयारी करणार आहोत. तर बघा, हा एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते. रवा आपला छान खमंग असा भाजून झालेला आहे. बघा, या प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि याच कढईमध्ये आता आपण उपमा तयार करणार आहोत. तर आता आपण उपमा बघा तयार करण्यासाठी यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तर तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा इथे वापर करू शकता. तुपानेही उपमा छान चवीला लागतो. तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 पळी एवढं मी तेल टाकलेलं आहे. आता यामध्ये चमचाभर उडदाची डाळ टाकलेली आहे. उडीद डाळीमुळे उपमा आपला खूप छान लागतो खाताना. आणि यानंतर यामध्ये चमचाभर मोहरीसुद्धा टाकलेली आहे. आता खमंग अशी आपल्याला उडदाची जी डाळ आहे ती तेलामध्ये भाजून घ्यायची. त्यानंतर जिरं मोहरीसुद्धा छान असा फुलू द्यायचा आहे तेलामध्ये. आणि आता त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला जो कांदा आणि हिरवी मिरची आहे ते घालणार आहोत. तर सुरुवातीला मिरची घालून घेतली आणि मिरची थोडी अशी तेलामध्ये परतून झाल्यानंतर कांदा घालून घेतला. कांदासुद्धा छान असा आपला थोडा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे शेंगदाणे टाकलेले आहेत. तर लहान छोटी वाटी भरून एवढे टाकलेले आहेत. तर शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता शेंगदाणे जर तुम्हाला या पद्धतीने टाकायचे नसतील तर तुम्ही आधी सुरुवातीला आपण जेव्हा तेल टाकतो तेव्हा ते तळून घ्यायचे आणि नंतर टाकायचे. पण इथे मी कांदा टाकताबरोबर लगेच इथे शेंगदाणे टाकल्यामुळे ते छान खमंग असे भाजले जातात. त्यामुळे मी वेगळी असे ते तळून घेतलेले नाहीत. आणि त्यानंतर इथे कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे. कढीपत्त्याचे 10 ते 15 पाने टाकून घेतलेली आहेत. आता इथे आपला कांदा बघा थोडा असा परतून झालेला आहे आणि याचा रंगसुद्धा आता थोडा म्हणजे बदललेला आहे. तर इथे आपण बघा, बिलकुल छोटंसं असं आलं घेतलेलं आहे मी आणि त्याची साल काढून ते आलं खिसणीवर खिसून यामध्ये टाकत आहे. यामुळे सुद्धा उपमा छान चवीला लागतो. तर आता इथे आलंसुद्धा खिसून झालेलं आहे. तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता. आता आलंसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. इथे बघा, आपली जी फोडणी आहे ती छान खमंग अशी तयार झालेली आहे.
आता उपमा तयार करत असताना आपण एक सिक्रेट पदार्थसुद्धा वापरणार आहोत आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला अचूक असं सांगणार आहे. तर बघा आता आपला हा कांदा छान असा भाजून झालेला आहे. तर आता अधूनमधून आपण छान याला परतून घेत आहोत. त्यामुळे टाकलेले सर्व जे साहित्य आहेत ते छान असे खमंग भाजले जातात. तर बघा आता छान असे हे साहित्य पूर्ण भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. आता पाण्याचं प्रमाण आपण इथे ज्या कपाने रवा मोजलेला होता त्याच कपाने 3 कप एवढं पाणी टाकणार आहे. तुम्हाला छान मोकळा सळसळीत असा उपमा हवा असेल तर तुम्ही इथे 2 कप पाणी टाकलं तरीही पुरेसं होईल. पण इथे मी छान असा उपमा पुढे दाखवणारच आहे तुम्हाला कशा पद्धतीचा तयार करणार आहे. त्यासाठी मी इथे 3 कप पाणी टाकलेलं आहे. आता जे आपण टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे. ते तेलात न टाकता अशा पद्धतीने टाकायचं आणि यामध्ये अगदी चमचाभर एवढी साखर घातलेली आहे. यामुळे उपम्याला आणखीनही छान चव येते. आणि आता चवीप्रमाणे इथे मीठ टाकलेलं आहे. आता आपले सर्व साहित्य टाकून झालेले आहेत, पण सिक्रेट पदार्थ अजून टाकायचा राहिलेला आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा इथे टाकलेली आहे आणि छान एकदा हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आता पाण्याला छान अशी उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे आणि जेव्हा छान खळाखळा उकळी अशी आपल्या पाण्याला येईल तेव्हाच आपण आपला सिक्रेट पदार्थ टाकूयात. तर इथे आपण जे पाण्याचं प्रमाण टाकलेलं आहे ते एकदम परफेक्ट असं आहे. बघा आता पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे आणि आता आपण घेतलेला जो पदार्थ आहे सिक्रेट पदार्थ तो टाकून घेणार आहोत. बघा इथे पाऊण वाटी एवढं मी फेटलेलं दही घेतलेलं आहे. छान ताजं असं हे दही आहे आणि हे दही टाकल्यानंतर बघा आपल्याला यामध्ये रवा टाकायचा आहे. एकदा छान पूर्ण मिक्स करून घेते आणि आपला हा भाजलेला रवा यामध्ये टाकायचा आहे. आता तुम्हाला न भाजता रवा असंही छान उपमाची रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. तीही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर बघा इथे आता आपण रवा यामध्ये टाकलेला आहे. बघा सुरुवातीला तुम्हाला हे पूर्ण पातळ वाटत असेल, पण रवा छान भाजल्यामुळे तो टाकलेलं पूर्ण पाणी शोषून घेणार आहे आणि तुम्हाला ज्या प्रकारचा उपमा हवा आहे तसा तुम्ही इथे करू शकता. तर बघा आता छान पूर्ण हे मिक्स करून घेते आणि अशा पद्धतीने आपण तेल तूप न टाकता हा रवा भाजलेला आहे. त्यामुळे तो रवा फोडणीमध्ये छान असा फुलला जातो. आता बघा छान रवा आपला हा शिजत आहे. यामुळे छान असा उपमा आपला एकजीव असा सुरुवातीला तयार होतो आणि बघा इथे आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत आणि हा उपमा शिजवून घेणार आहोत. आता तुम्हाला कोरडा हवा असेल तर इथे तुम्हाला आणखीन थोडा हा शिजू द्यायचा आहे आणि छान असा पाहिजे असल्यास तुम्ही असाही ठेवू शकता. पण जसजसा उपमा थंड होईल तसतसा तो कोरडा होतो. तर बघा आता इथे छान मी हा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण यावर झाकण ठेवून छान याला 5 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत आणि यामध्ये आपण आणखीनही एक साहित्य टाकणार आहोत. त्यामुळे आणखीनही जे आपल्या उपम्याची चव आहे ती खूप छान तयार होते. तर इथे बघा 1 चमचा एवढं मी साजूक तूप घेतलेलं आहे. तर हे तूप आपल्या या उपम्यामध्ये आवर्जून घाला आणि टाकल्यानंतर तुम्हाला चवीमध्ये काय बदल जाणवतो हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आता टाकलेलं जे साजूक तूप आहे ते छान यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. आता बघा अशा पद्धतीने पूर्ण यामध्ये मी मिक्स करून घेते आणि आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत कारण आपण घेतलेले सर्व साहित्य टाकून झालेले आहेत आणि रवा किती छान फुलला जातो आपण जेव्हा यावर झाकण ठेवून वाफ काढतो तेही बघा पुढे तुम्हाला दिसेलच. तर बघा छान परत एकदा हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचा रवा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये जर दिला तर अगदी दिवसभर तो छान मऊसूद असाच राहतो. बघा झाकण ठेवलं तेव्हा कॅमेरा बंद होता. आता झाकण तुम्हाला उघडूनसुद्धा दाखवते मी. 5 मिनिटासाठी वाफ काढून घेतली आणि गॅसची स्पीड इथे कमीच ठेवलेली होती. तर बघा छान असा पूर्ण एकदा मिक्स करून घेते. बघा अशा पद्धतीचा उपमा करून दिल्यानंतर कोण नाही म्हणणार आहे खाण्याला. तर बघा छान असा हा आपला चमचमीत असा पण पौष्टिक उपमा तयार झालेला आहे आणि हेल्दीसुद्धा आहे बरं का तेवढाच. उपमा तयार केल्यानंतर याला वाफ देणंही खूप गरजेचं आहे. त्यासाठी यावर झाकण ठेवून किमान 5 ते 7 मिनिटाची तरी छान याला वाफ द्यायची आणि गॅसची स्पीड कमीच ठेवायची. त्यामुळे उपमा एकच नंबर तयार होतो. बघा हा उपमा आपला तयार झालेला आहे. बघा अशा पद्धतीचा उपमा अगदी केल्यानंतर लगेचच घरातील मंडळी संपवतील इतका छान चवीला झालेला आहे. बघा आता एका प्लेटमध्ये काढूनसुद्धा घेते. आता यासोबत मी छान फेटलेलं ताजं असं दही ठेवलेलं आहे
आणि या उपम्यावर छान आपल्याला बारीक अशी शेवसुद्धा टाकायची आहे. तर मंडळी, तुम्हाला हा झटपट आणि पौष्टिक असा सकाळचा नाश्ता कसा वाटला? तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा एखाद्या रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.